नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातली सगळी चांगली स्वप्न, इच्छा, आकांक्षा सगळं काही पूर्ण होत आणि स्वामी महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवर नेहमीच राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरा बायकोच्या नात्याचा परिणाम हा आपल्या घरावरती कसा होत असतो आणि जर आपल्या पतीची चिडचिड होत असेल किंवा पतीच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, त्याचबरोबर आपली मुलंसुद्धा चिडचिड करत असतील, आपलं म्हणणं ते ऐकत नसतील आणि पतीची प्रगती होत नसेल, प्रत्येक कामात पतीच्या अडथळेच येत असतील, तर आपण कुठले उपाय करायचे किंवा कशा प्रकारे आपण उपाय करायचे याची छोटीशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय 100% परिणामकारक आहेत। जर खरंच तुमची स्वामी महाराजांवरती श्रद्धा असेल तर श्रद्धेने हो उपाय करा आणि तुम्हाला लवकरच त्याचा फरक आपल्या घरामध्ये जाणवून येणार आहे। तर नवरा बायकोचं नातं हे फक्त कसं की घरात राहण्यापुरतं नाही आहे किंवा समोर लोकांना दाखवण्यापुरतं नाही आहे, तर नवरा बायकोचं नातं असं आहे की नवऱ्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत बायकोची त्याला साथ हवी आणि बायकोच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत नवऱ्याची सुद्धा तिला साथ हवी। आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या जर पत्नीने आपल्या पतीसाठी केल्या तर पतीची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही। आता बऱ्याच जणांची श्रद्धा असेल किंवा नसेल, काही सुशिक्षित महिला वर्गांची श्रद्धा नसू शकते, पण तरी जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, तुमचा कुठल्याही श्रद्धेवरती, अंधश्रद्धा म्हणत नाही मी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा खूप महत्त्वाची आहे। फक्त आपण श्रद्धेला अंधश्रद्धा मध्ये आपण कन्वर्ट कधी करायचं नाही, कारण श्रद्धा खूप वेगळी आहे, अंधश्रद्धा खूप वेगळी आहे। कारण अशा बऱ्याच गोष्टी आपल्या या जगामध्ये आहेत की ज्या फक्त श्रद्धेने म्हणजे साध्य झालेल्या आहेत। तर श्रद्धेने ही जर गोष्ट तुम्ही केली ना तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती होणार, म्हणजे होणारच। तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये सुद्धा प्रगती होणार आहे किंवा नोकरी छान मिळेल, व्यवसायामध्ये खूप छान फायदा होईल। तर चला आपण सर्वप्रथम सगळ्यात जो महत्त्वाचा उपाय आहे ना तो आपण पाहून घेऊयात। तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे म्हणजे आपल्याला काय करायचं, एक पूजेची सुपारी घ्यायची, सुपारी जी असते ती घ्यायची आहे। तर सुपारी जी घरात तुम्ही वापरली असेल पूजेसाठी तर ती प्लीज घेऊ नका, ती आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे। नवीन दुकानामधून पूजेच्या साहित्यांचं जे दुकान असतं तिथून तुम्हाला एक सुपारी छान घेऊन यायची आहे पूजेसाठी। आणि कुठल्याही दिवशी, पण शक्यतो शुक्रवारी हा उपाय केला तर खूप लाभदायी ठरणार आहे, किंवा मग कुठल्याही वेळी कुठल्याही वारी तुम्हाला जरी शक्य असेल तेव्हा कधीही करू शकता। तर ही सुपारी आपल्याला छान घेऊन यायची आहे। घेऊन आल्यानंतर तिला व्यवस्थित आपल्याला स्वच्छ अशी गुलाब पाण्याने छान धुवून घेऊन ते आपल्याला आपल्या देव्हाऱ्यात ठेवून तिची छान हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। आणि पूजा करून सुपारीच्या समोर म्हणजे आपल्या देव्हाऱ्यासमोर बसूनच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो मंत्र असा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा जो मंत्र आहे हा आपल्याला 21 वेळा तिथे देव्हाऱ्याच्या समोर बसून म्हणायचा आहे। आणि मग नंतर आपल्याला ती सुपारी एका शुभ्र कापडामध्ये किंवा पांढऱ्या कापडामध्ये बांधायची आहे। आणि ती जी पुरचुंडी आहे सुपारीची ती आपल्याला आपल्या मुख्य जो दरवाजा आहे ना तर त्या दरवाजाच्या आतल्या साईडला कुणालाही दिसणार नाही अशा आतल्या साईडला आपल्याला ती सुपारी बांधून द्यायची आहे। आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसात तुमच्या पतीच्या स्वभावामध्ये म्हणजे फरक पडलेला दिसणार आहे, कारण पतीची चिडचिड कमी होईल। आणि कसं होतं, घरातलं वातावरण आपलं जर घरात चांगलं होईल, घरात भांडणं होणार नाही, चिडचिड घरातली कमी होईल, मुलं आपली ऐकतील, मुलांची चिडचिड भांडणं कमी होतील, नवरा बायकोची भांडणं कमी होतील, तर आपसुकच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होणार आहे। कारण ज्या घरात कटकटी कलह भांडणं असतात ना तिथे लक्ष्मी राहणं कधीच पसंत करत नाही। त्यामुळे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीची जी चिडचिड आहे ना ती कमी झालेली दिसणार आहे। तर हा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर पाहूयात की आता बऱ्याच जणांचं असं होतं की पती चिडचिड करतात, अपयश येतं, त्यांना प्रगती होत नाही आणि मग त्याच्यामुळे घराची सुद्धा प्रगती होत नाही आणि मग पतीची सुद्धा अजून सारखी चिडचिड होत असते। मग एक गोष्ट न चुकता दररोज विवाहित महिलांनी जर केली तर त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी, पतीची चिडचिड कमी होईल आणि प्रगती होईल, मुलांची सुद्धा प्रगती होईल, मुलं अभ्यास चांगला करू लागतील, त्याचबरोबर पतीच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी निघून जातील, त्यांची प्रगती होईल, व्यापार असो, उद्योगधंदा त्यामध्ये यश येईल। त्यामुळे स्त्रियांनी शक्य असेल तर म्हणजे हे जे मी सांगणार आहे ते वाचायला घरामध्ये सुरुवात करा, स्वामींची कृपा होईल। ही एक स्वामींची सेवाच आहे। जर विवाहित महिलाने न चुकता मनोभावे श्रद्धेने आपल्या घरामध्ये जर हे वाचलं तर पतीच्या कार्यामध्ये म्हणजे कोणतेही अडथळे जे आहेत ना ते राहणार
नाहीत आणि सर्व कामे जी आहेत ती निर्विघ्नपणे पार पडतील. जर विवाहित महिलांनी दररोज न चुकता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ज्यावेळी आपण संध्याकाळची देवपूजा करतो त्यावेळी देवांना दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला याचं म्हणजे वाचन जर केलं ना तर आपल्या घराची प्रगती, पतीची प्रगती होणार आहे आणि पतीची चिडचिडसुद्धा कमी होणार आहे. पतीला देखील शांत आणि समाधानी वाटेल. त्यामुळे घरामधील वातावरणसुद्धा प्रसन्न राहील आणि आनंदाने भरून जाईल. सायंकाळी 6:30-7 वाजण्याच्या दरम्यान आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचायचं आहे आणि दररोज न चुकता याचं वाचन आपल्याला करायचं आहे. काही समस्या किंवा अडचण आली तरी याचं वाचन नाही केलं तरी समजा चालेल. जर बाहेर जायचं असेल किंवा काही तुम्हाला जरी प्रॉब्लेम असेल तरी मग नाही वाचलं तरी चालेल. पण इतर वेळेस न चुकता श्रद्धा आणि भक्तीने आपल्याला स्वामींचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र न चुकता वाचायचा आहे आणि खास करून विवाहित स्त्रियांनी याचे नियमित वाचन म्हणजे करायचे आहे. त्यामुळे मग पतीची प्रगती कोणीही म्हणजे अडवू शकणार नाही. जर याचे वाचन आपल्या घरामध्ये नियमित राहिले तर आपल्या पतीची चिडचिड थांबणार, त्याबरोबरच घराची प्रगती आणि पतीची प्रगती होईल. घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी सर्व काही आपल्या घरामध्ये येणार आहे. हा सोपा उपाय आहे, म्हणजे कुणीही हा उपाय करू शकतो. कारण आपण बऱ्याच वेळा असं होतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी असताना आपण लक्ष देत नाही. पण कधीही पहा, ज्या घरामध्ये भांडणं, किरकिर, कटकटी, कलह सततचे असतात ना त्या घरामध्ये ना अगोदर तर खूप सारा पैसा येत असतो, पण नंतर ते वाढत जेव्हा जातात ना घरातील भांडणं तेव्हा मग हळूहळू घरातील लक्ष्मी निघून जायला सुरुवात होते. त्यामुळे श्रद्धेशिवाय, भक्तीशिवाय, स्वामींच्या सेवेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वामी सेवा करा. त्यामुळे तुमच्या पतीची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. विवाहित महिलेने हे सोपे 2 उपाय नक्की करून पहा. त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची जितकी सेवा करता येईल ना तितकी आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे. कारण जितकी आपण तुळशी मातेची सेवा करू तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा अपमान किंवा अन्नाचा अपमान कधीही होऊ देऊ नका. ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान केला जातो ना त्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मीचा वास कधीही राहत नाही. कधीही अन्नावरती चुकून जर पाय पडला तर त्यात म्हणजे माफी मागा अन्नपूर्णा मातेची आणि पाया पडा अन्नपूर्णा मातेच्या. चुकूनही कधीही अन्नाचा अपमान तुम्ही करू नका आपल्या घरामध्ये. जर कधी अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये मिठाचा अपमान कधीही करू नका. कारण बऱ्याचदा मीठ सांडतं आपल्या घरामध्ये. मीठ सांडणं तसं अशुभच आहे, परंतु जर कधी मीठ सांडलं तर त्याच्यावरती पाय न देता व्यवस्थित ते भरून एका वाहत्या पाण्यामध्ये ते मीठ सोडून द्या. मिठावरती पाय कधी पडू देऊ नका. मिठाचा अपमान आपल्या घरामध्ये कधी होऊ देऊ नका. त्याचबरोबर जर तुमच्या पतीला नोकरी मिळत नसेल किंवा तुम्हाला स्वतःला नोकरी चांगली हवी असेल तर नक्कीच तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करू शकता. कारण या 11 गुरुवारच्या व्रताचा अनुभव बऱ्याच माता भगिनींनी घेतलेला आहे. तुम्ही कुठेही सर्च करून पाहू शकता. 11 गुरुवारच्या व्रताने खूप चांगली नोकरी मिळते. ज्यांना अपत्य नाही त्यांनासुद्धा अपत्य सुख या 11 गुरुवारच्या व्रताने मिळालेले आहे. त्यामुळे हे सोपे जे उपाय आहेत स्वामींचे तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. पतीची प्रगती तुमच्या कोणीही रोखू शकणार नाही. जर घरातील वातावरण छान असेल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हवी असेल तर हे उपाय नक्की करा. लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी खेळत राहील, हसत राहील. आणि हे आजचे जे उपाय आहेत किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा मी बोलण्याची पद्धत आवडली, माझी माहिती आवडली तर नक्कीच प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर प्रियाज होम अँड किचन हा माझा दुसरा चॅनलसुद्धा आहे, तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तिकडे अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती घेऊन येत जाते. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.